जे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ताचा टॉपिक विधाने आणि अनुमाने. प्रत्येक परीक्षेला काय होत असतं, काही परीक्षेला अशा प्रकारचं उदाहरण येत असतंय आणि त्या उदाहरणानुसार खाली अनुमान दिलेलं असतं आणि ते अनुमान ते विचारतात की यापैकी कोणतं अनुमान योग्य आहे किंवा अयोग्य आहे, म्हणजे बरोबर आहे किंवा चूक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं उदाहरण जर तुमचं आलं तर याला दोनच नियम लक्षात ठेवायचे, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत शेवटी सांगतो तुम्हाला. आता अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर काय करायचं, पहिली आकृती तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची सर्कल मध्ये. जर आकृती तुम्हाला ड्रॉ करता आली नाही तर तुम्हाला याचं उत्तर योग्य भेटणार नाही. तर सर्वप्रथम काय करू, आपण त्याची ड्रॉ करू. आता काय करायचं, आता पहिलं उदाहरण समजून घ्या आपण. त्यांनी ते काय म्हणतात, सर्व सिंह वाघ आहेत आणि सर्व गाय सिंह आहेत. आता सर्वप्रथम काय करायचं, सर्व शब्दाचा जो शब्द समोर आलेला आहे त्याला सर्कल मध्ये घ्यायचं पहिले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दात त्याच्या बाहेर घ्यायचं. मग बघा, सर्व सिंह वाघ आहेत, मग सर्वच्या नंतर काय आला, सिंह आला. मग सिंहाला काय घेऊ आपण, आतमध्ये घेऊ. सिंह हा सिंह. त्याच्यानंतर काय म्हणतात, ते सर्व सिंह वाघ आहेत, मग सिंहाच्या नंतर काय घेऊ आपण, वाघ घेऊ. हे झाला वाघ. त्याच्यानंतर काय, ते काय म्हणतात, सर्व गाय सिंह आहेत, म्हणजे सर्वच्या नंतर काय आला, गाय आला. मग गाय आतमध्ये घेऊ. सर्व गाय सिंह आहेत, म्हणजे गाय कुठे येईल, इथे येईल आतमध्ये. सर्वच्या नंतर गाय आला, गाय आतमध्ये घेतला. त्याच्यानंतर सिंह आला म्हणून सिंह आपण बाहेर घेतला. हा, आता त्यांनी अनुमान काय दिलेलं आहे, अनुमान बघा आता कोणतं योग्य असणार आहे आणि कोणतं अयोग्य असणार आहे. सर्व वाहक गाय आहेत, सर्व वाहक गाय आहेत. आता याचे दोनच नियम लक्षात ठेवायचे या वाक्यानुसार. तुमचं एकही मार्क या उदाहरणामध्ये, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये जाणार नाही. तर सर्वप्रथम दोन नियम लक्षात ठेवायचे. जर काही शब्द आलेला असेल आणि वाक्य बाहेरून म्हणजे वाहक कडून गायीकडे समजा येत असेल आणि जर काही शब्द जर लागलेला असेल, ते वाक्य होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो, ते वाक्य काय राहणार आहे, नेहमी बरोबर राहणार आहे. हा एक नियम. आता दुसरा नियम बघा काय म्हणतो तो. आता दुसरा नियम काय म्हणतो, जर सर्कलच्या आतमधून म्हणजे गायकडून वाहककडे जाताना जर सर्व शब्द लागलाय, जर सर्व शब्द लागलाय आणि ते वाक्य जर होकारार्थी असेल तर ते वाक्य नेहमी बरोबर असणार आहे. मग तुम्हाला फक्त दोनच नियम लक्षात ठेवायचे. काही जर शब्द लागलेला असेल आणि होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो, जर सर्कलच्या बाहेरून जर आतमध्ये येत असेल म्हणजे वाहककडून सिंहाकडे, सिंहाकडून जर गायकडे येत असेल तर ते वाक्य नेहमी काय आहे, बरोबर आहे. आणि दुसरा नियम काय म्हणतोय, जर सर्व शब्द लागलेला असेल वाक्याला आणि सर्कलच्या आतमधून म्हणजे गायकडून सिंहाकडे, सिंहाकडून वाघाकडे समजा जात असेल तर तो आणि वाक्य होकारार्थी पाहिजे सर्व शब्द, ते वाक्य काय राहणार तुमचं, बरोबर राहणार आहे. मग चला उदाहरण बघूया आपण. फक्त हे दोन नियम लक्षात ठेवायचे तुम्हाला. आता काय म्हणतं, सर्व वाघ गाय. आता इथं सर्व शब्द लागलेला आहे. आता सर्वचा नियम काय म्हणतो आपल्याला, सर्कलच्या आतमधून बाहेर जर जात असेल आणि वाक्य जर होकारार्थी असेल तर ते वाक्य काय राहणार आहे, बरोबर आहे. आता सर्व वाहक गाय आहेत, सर्व वाहक गाय म्हणजे बाहेरून आत येत आहे, म्हणजे वाघाकडून गायकडे येत आहे. पण काय लागलेला आहे, सर्व शब्द लागलेला आहे. मग आपला नियम पहिला काय म्हणतोय, काही शब्द जर लागलेला असेल आणि सर्कलच्या बाहेरून जर आतमध्ये येत असेल तर ते वाक्य काय राहणार आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं काय सर्व शब्द लागलेला आहे आणि बाहेरून आत येत आहे, म्हणजे हे वाक्य काय राहणार आहे, हे वाक्य चूक राहणार आहे. आता दुसरं वाक्य बघू, सर्व सिंह वाघ आहेत. आता सर्व सिंह वाघ आहेत. हा दुसरा नियम काय सांगतो आपल्याला, सर्व शब्द लागलेला आहे आणि वाक्य आतमधून बाहेर जात आहे म्हणजे सिंहाकडून वाघाकडे जात आहे, म्हणजे हे वाक्य काय राहणार तुमचं, बरोबर राहणार आहे. आता तिसरं वाक्य बघू काय असतं तुमचं, काही वाहक सिंह आहे, काही वाहक सिंह आहे म्हणजे वाघाकडून सिंहाकडे जात आहे आणि काही शब्द लागलेला आहे, म्हणजे हे वाक्य काय राहणार तुमचं, बरोबर आहे. फक्त अशा प्रकारचं कोणतंही उदाहरण येऊ तुमचा मार्क जाणार नाही. आणि दोनच नियम लक्षात ठेवायचे, काही शब्द लागलेला असेल आणि बाहेरून जर वाक्य बाहेरून जर आत येत असेल ते वाक्य होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो, ते वाक्य नेहमी काय राहणार आहे, बरोबर राहणार आहे. हा नियम आहे पहिला. दुसरा नियम काय म्हणते,
दुसरा नियम असं म्हणतो, जर सर्व शब्द लागलेला असेल, सर्कलच्या आतमधून वाक्य बाहेर जात असेल, सर्कलच्या आतमधून, तर ते वाक्य फक्त होकारार्थी पाहिजेत आणि ते वाक्य काय राहणार आहे, नेहमी बरोबर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.